आज आपण इयत्ता चौथीची दुसरी कविता पाहणार आहोत। ती आहे श्रावण महिन्यात। कवी आहेत लोकराम शेंडे। ही एक सुंदर कविता आहे। श्रावण महिन्याचं वर्णन करणारी सुंदर कविता आहे। या कवितेत श्रावण महिन्यातलं वर्णन केलेलं आहे। श्रावण महिना माहिती आहे ना आपला? हा, पण इथं श्रावण महिन्यात असं का म्हटलंय? ही एक बोली भाषेतील कविता आहे। बोली भाषा म्हणजे आपण जी घरी बोलतो ती भाषा म्हणजे बोली भाषा। वेगवेगळ्या समुदायाची वेगवेगळी भाषा असते। जशी काही ठिकाणी वारली भाषा बोलली जाते, काही ठिकाणी माऊची भाषा बोलली जाते, कोकणात कोकणी भाषा बोलली जाते, बरोबर ना? तसंच ही झाडी भाषेतील कविता आहे। कोणत्या भाषेतील? झाडी भाषेतील ही कविता आहे। कवी लोकराम शेंडे या कवितेत काय सांगतायत ते आपण पाहूया। श्रावण महिन्यात होते मोठाच नवल, सात रंगाचा तोरण कसा आभारी चोवल। काय म्हणतायत? श्रावण महिन्यात मोठाच नवल म्हणजे खूप मोठं असं नवल होतं। काय नवल होतं? तर सात रंगाचा तोरण कसा आभारी चोवल। म्हणजे सात रंगाचा तोरण कवीनं कशाला म्हटलेलं आहे? इंद्रधनुष्याला म्हटलेलं आहे। आभारी म्हणजे काय रे? आभाळी। काय? आभाळी किंवा आभाळ। सात रंगाचा तोरण म्हणजे इंद्रधनुष्य आभाळात किती सुंदर दिसतो असं म्हटलेलं आहे। पुढे बघूया। श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजवते। ढगा ढोल, ढगा म्हणजे ढग ढोल वाजवतात। कोणत्या महिन्यात? श्रावण महिन्यात। येतो का नाही आवाज? कारजात धाक धुक इजा किल्लोर करते। कारजात धाक धुक इजा किल्लोर करते। कारजात म्हणजे कुठं रे? काळाज, काळीज। काळजात म्हणजे काळीज, हृदयामध्ये धाकधूक होतं। आणि इजा किल्लोर करते। इजा म्हणजे काय? वीज। आकाशातल्या विजा चमकतात, गडगडाट होतो का नाही? चमचम करतात, त्यामुळं काळजात धाकधूक होतं, बरोबर ना? पुढच्या कडव्यात बघूया आपण। श्रावण महिन्यात पाका फुलवतो मोर। श्रावण महिन्यात मोर पाका फुलवतो। बोली भाषेत म्हणले पाका म्हणजे पिसारा फुलवतो। पाका म्हणजे पंखाचा पिसारा फुलवतो। कोण? मोर। नाचत थाटात माटात संगा धरोनी लांडोर। आणि श्रावण महिन्यात मोर हा थाटा माटाच नाचतो, एकटाच नाचत नाही, तर सोबत लांडोर, लांडोरीला घेऊन नाचतो। लांडोर म्हणजे मोराची मादी। श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक। श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक म्हणजे पाणी भुरुक भुरुक कशाला म्हटलंय? पाण्याची काय असते? रिमझिम रिमझिम पाऊस असतो का नाही, त्याला म्हटले पाणी भुरुक भुरुक। श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक, कानी भेपक्याचा गाणा राती डुरुक डुरुक। पाणी भुरुक भुरुक, राती भेपक्याचा गाणा, कानी डुरुक डुरुक। भेपका काय म्हणले? बेडकाला म्हटले। कशाला म्हटले? बेडकाला। बेडकाचा आवाज कसा येतो मग रात्रीला? डुरुक डुरुक असा आवाज येतो। पुढचं शेवटचं कडं बघा। श्रावण महिन्यात झाला पाणी भोवत आलं। श्रावण महिन्यात झाला पाणी भोवत आलं, धारा नाचत नाचत थेंबा धरत येत ताल। धारा नाचत नाचत थेंबा धरत येत ताल। श्रावण महिन्यात सगळीकडे पाणीच पाणी सभोवतालीच असतं आणि धारा नाचत नाचत खाली येतात। आणि धारा नाचत येताना थेंब काय धरत असतात रे? ताल धरत असतात। ठेका, ताल वाजवतो का नाही आपण, तो ठेका धरत असतात। अशा पद्धतीने सुंदर असे या कवितेचं वर्णन कवी लोकराम शेंडे यांनी केलेलं आहे। आता पुन्हा एकदा आपण ही कविता वाचून घेऊया बाळांनो। बघा, माझ्या मागे मायचं। श्रावण महिन्यात होते मोठाच नवल। मोठ्याने बोला। सात रंगाचा तोरण कसा आभारी चोवल।
श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजवती ढगा ढोल वाजवती कारजात धाकधुक कारजात धाकधुक इजा किल्लोळ करती इजा किल्लोळ करती श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात पाका फुलवतो मोर पाका फुलवतो मोर पाका फुलवते मोर पाका फुलवते मोर नाच थाटात माटात नाच थाटात माटात संगा धरून लांडोर संगा धरून लांडोर श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक पाणी भुरुक भुरुक कानी भेपक्याचा गाना पाणी भेपक्याचा गाणा राती डुरुक डुरुक राणी भुरुक भुरुक श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात झाला पाणी भोवताल झाला पाणी भोवत आलं धारा नाचत नाचत धारा नाचत नाचत धारा नाचत नाचत धारा नाचत नाचत थेंबा धरतेत ताल या घरात येत आलं कवी लोकराम शेंडे. अशी सुंदर कविता आहे. उद्या तुम्ही पाठ करायची आणि यानंतरच्या आपण व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, या कवितेवरला पूर्ण स्वाध्याय सोडून देणार आहोत. आपण पूर्ण स्वाध्याय आपल्याला या कवितेतला सोडवायचे. आपण एकदा स्वाध्याय सोडवला ना की मग तुम्ही ते पाठ करायचे प्रश्न उत्तर. चला.